तू त्याला भाऊ बन गोया तिथलं बी असो मारा मारी असो तोडा तोडी असो मला जाव्या बंधू असली सावली सैन होणार नाही बरोबर पण मना कालमा हे जागावर लयस हे छाती मा खावा हे जागावर सकाळी काल्यास जन्म देते मला तरी भाऊ भाऊ एक होत नाही पण मी अशी काय माता आहे मी दूर देशची चिडी आणि भाऊ बन
आते जो परसे मना जाव्या आलम दुनियानी करता आलम दुनियानी माता सारे जग दुनियाला खावाडसून सरावर महिना मा लेख म्हणी येसून पावन लेख जागावर बसाडसून आणि एक गोत्र एक जागावर खावाडसून मायना सासर मायना सासर दक्कन मायना माहेर कोणतं गावनं बनवा जाव्यातून कोठे लई देता तुम्ही कोठे जावा देगो तुला चला आवाजी म्हणा जाव्या साधू संत येती घरी साधू संताचे म्हणे माय कलियुग से साधू संत येती घालून दरवाजा खिडक्या बंद बंधवा आता म्हणा जाव्या काही पहिलं राहिलं नाही राहिलं का नाही म्हणे माय जन्म देता जडसे दुसरं काय शे तुझा कला येऊ गाणा समजावून नाही सुट्टी वर्षे गेले आपण काय केले लावानंतर चिपकाय जेव्हा काय सोबत असतं माझी वेळ होते तर नान म्हणे ना एक आता टिकली म्हणे माय आता टिकली 40-45 माणसाला पन्नास मिळतच नाही टिकली मा पावर आहे त्याची साडी त्याच्यातून नानगो मॅचिंग ना जाऊ दे काय करते सासू बनी भाऊ बनी सासू नाही गो म्हणे माय मजा नाही गो म्हणे माय आणि असली सोडणार खरंय खरंय म्हणे माय रंग देवताचे रंग देवता आहे म्हणे माय काय करते बरोबर म्हणे जामण्या धरल्या पाय म्हणते माय परी टाकन खास कलेजा काय कोणती मातानी पोऱ्या दादा कोणती मातानी पोऱ्या दादा सांगून ना स्वतःला पोटला पोरा माया नाही होते तुझं वचन ना जावे नाही गो म्हणे माय महाराज भरोसा होता तू पण म्हणा जागा गुरु करवाय ना जरा ध्यान कर बरोबर ध्यानाला आपली माती मामी जशी आवडी दिंडात राहायचंय खरंय म्हणे माय ते का ते भाऊ तुला येवा ना कोणता एक दिन में 4 पल येतच म्हणे माय एक रात में कितना पल दिन में कितना पल माय उतरली पाजरा
जो देखो तो माय जो देखो तो पण एकले मी मालूम आहे कोणता पलमा येत कोणता पलमा जा खरे खरे मनी माय याना अंतर मी कोणता पलमा सिलू या विचार खरे मनी माय अंतर कोणता पलमा सिलू विचार कोणी सांगावं येवाना पण कोणी सांगणार नाही जावाना पण कोणी सांगणार नाही दडपण पडी जात पहिले कानबाई कोणी नाही वा म्हणी माय गाव नाही बत ते बसाडी द्यायचे गाव परकाचा बाजार परकाचा बाजार श्रावण महिन्याने माता कधी परणार नसे ज्या ठिकाणी आषाढा पडे त्या ठिकाणी नारळ पडणार बरोबर म्हणी माय आणि कोठे कोठे मला जाव्या बघा दूर दूर लगून माता दिसे दिसे नाही जागा जागा नाही हे का अक्षरा पडलं तर गर्दी कम रही नारे का चाललं पर नारे का चाललं पैसा काय शे उन्हा तसा वाजी राहणार मग याव काय बोलत पहिले याला विचार काय बोलत भाऊ जन्माले उन्हा तसा वाजी राहणार तो कोणसा वय थापाय गे तसा वाजी राहणार मागना पोरे कपडा वाजी राहणार पहिले वाजा कोठे वाजा कोठे वाजा कोठे त्याचे का तक लगून लई या माल सोड देते शे का नको या काय शेत ते भाऊ तू नाटो आता भी ध्यान दे त्यासनंतर मग चांगला चांगला रोप आहे जोपर्यंत पाणी रोका तोपर्यंत काही गोष्टी कमी नाही मात्र जोपर्यंत तोपर्यंत आमचं काही कमी नाही काय करू तू ना तुझ्या आवरी आवरी मीच आवराय त्याने विचारू नको जसा झाड धर थोडा दिन नंतर त्याला आवरी आवरी शकलोच नाही पण आवरीन मीच बसलो तरी तो आवरायला का नाही आवरायला तुम्ही बाळा माय तुझे बाळा बंधवा वाढावा जरूर वाढावा पण घटना तुला मत येतील बरोबर
चांगला चांगला ते वगैरे लाग्यात नद्या तिसले बी लेवानं पाप ही आते काकीच्या का जेवण मरण मरत असं नाही जेवण मरण मरतच का आम्ही अख्खा याच काय करू मायना पुढे सर कवला तरी मालिक मी जाना पैसा ना म्हणा जाव्या काना काना होई जातो गजरू आणि इंता दोन बहिणी बरोबर सगळ्या सवती सगळ्या बहिणी का नको मग गजरू म्हणा जाव्या पण रात्री इंता एकले दोन एकले म्हणा जाव्या हजार सर्प बहिणा बरोबर का नको मग काय सरपणा आणल्या आणि काय गरुड ना आणल्या बरोबर ठीक आहे अरे कितना जात ना वाजा होई गया बस बोटी न का मन का धरी तानी लेस तू पूरा देतानी चिडया उडीवर देतानी चिडया दोन्ही से तुम्हें काय खावायला शाज का नको कैसे मोठा मोठा गाव आहे सोड दिना शेतकरी खरं ना तसा नान माशेत मावी जातीन तो माग सोडावत नाही काय मालूम नाही सोडत नाही पण करू काय आता वजाना भरण त्याचा डोकार मी ठी दियल थे मी सोडा सांगतो त्याच्या मला सोडावू ब्रह्म या गाठी से अमना गाठी ब्रह्म कटी पर म्हणाली रावण म्हणा जाव्या पण वासनी कितला भारी होता त्यांसारखा फक्तच नाही म्हणे माहित असतरीवर फक्त बी नाही त्याला सारखा असून पण तरी त्याला तकदीरवर म्हणा जाव्या पण वासनी त्यानं मरण इथला असं लिख आसूर अशी देवना हा ते मरण लिख ते का म्हणवा मी सतयुग मी माता मला कलियुग मा येणं होतं तुला घर मला चौरंगले मान देवाना होता मला भगवान मान मला येणं होता नैवती तर तरी मर बाय नैवती तर तरी मूर्तुलोक मा मला पता नाही मूर्तुलोक मा पता नाही का प्रकाश बसाडू का गाव वन्नेर बसाडू तू सांगशील तर ती म्हणे मला कानबाई मग तीन येत आले गावे सुनावाला परकाचं पैसानं आणि वन्नेर कापुरी कोणती नदीन काटले पैसानं कोणती नदीन काटले परकाचं कोणती नदीन काटले बंधवा पैसाना जडे मंदिर से त्याना पासून नदी मोठी लांब से गावापुराई काटले गाव राई काटले पैसाना नाव कधी पडले त्या टाइमला मना बदला जावे आपण वासने रहिवास होईना त्या टाइमला गाव पैसा नाही होतं कारण को मना जावे आपण वासने मला करी लेणं होतं पारा पाराने गाव पैसानं नंतर बनणं पहिले पारा पाडा पाडा बंधवा मना येवाना आधी पर पैसानं नाही चाली म्हणे माय असं का पैसानं कितला मारुती पैसा नामा तिचा मारुती पैसा नामा बंधवा मला जाणं होतं जागा जागावर मला सिक्का ठोकणार
माले म्हणा जाव्या सगळं असले मान देणं होतं मग माले बसणं होतं कारण को यानी करता म्हणा जाव्या बंद असली त्या जागावर 12 खोल्या तयार बाऱ्या खोल्या कारण को त्या ठिकाणी बावडी खंडीतले पाय हेर थाप्यात पायऱ्या कारण को एवढी जागा म्हणा जाव्या बंद असली काशी सारखं खांब म्हणे बनाव का नको आज भी जाय म्हणा जाव्या बंद असली आज भी भगत नी खोली जागावर से आई बोली खोली जागावर से जाणणारी नी खोली जागावर ज्ञानी से आणि म्हणा जाव्या 11 खोल्या कुदा नंतर 12वी खोली मा म्हणा रविवार ते का नको माया बसनी व बैसाना बरोबर म्हणे माय कानको वन्य म्हणा जाव्या बनला सने गाव प्रकारचा थापायगे गाव बैसाला थापायगे चिकमन म्हणा जागावर लागे नाही म्हणे माय मला बागवांना भाव लेना होता ये तर नाही लागे आई महात्मान होते लागे आई बैसाना थापायगे तटे मी परकासा गऊ परकासा मा ठाव्या बसाला भोयार मा चित लागे नाही पाया कामतून परकासा मा काय विचार केला मला जाव्या पण असनी आणि वर मला जाव्या हाताला पाठी पण हाताला गुजरात लईना होता तिथल्या नदीचं ना संगम होत्या लापी आणि गोमी दिवस जमी म्हणा जाव्या माझा हरमा वास काय पलमा दिसस काय पलमा से का नको पाहिले देखील उन म्हणे याद म्हणे देखील उन म्हणे याद त्या पलमा म्हणा जाव्या बंद वासनी आता ना पुन्हा जाव्या काट सुटी जास गोमटेश्वर से त्या जागावर म्हणा जाव्या बंद वासनी दोन्हीच ना नदीचा संगम आहे तुझं बी जास्त कुठून उगम तुझं ते का नको पुन्हा तिथला पवित्र धाम आहे म्हणे माया मोरानामा संतने भूमी म्हणे माया मना देवना माहेरे म्हणे माया महाराष्ट्रातली मालूम नाही काय देव कोणती जागा आणि जेवढा बघत असतील ना तेवढाचे नियम विचारले कोणता कामा थापायला मोरानामा काय देव कुठून होणार आणि काबा होणार म्हणे मान कोठे जाय राहता से का नको आणि जे आते मंदिर बांधले तो बसणार तर ते मंदिर होतं का नाही हो म्हणे माय कोणी बांधत ते मंदिर आता ना एक बघत सांग बांधते ना म्हणे माय मग तो काय देऊन ता कोठे कोठे जाय राहता एवढं काय पाहिले देखील उन्हामध्ये सगळ्याची वाटणी व्हायला काया देवले मला जाव्या अंचाया ठाव दिला मग त्याला पोट घसडत लडी का त्या जागा मला जाव्या काया देव बसणार गोळ्या वाकुळाचे या रस्त्यातून जाता जाता आयचाय जाणं होतं बरोबर हे जाई ना ने तो आट्या पेटलेस नाही म्हणे माय से का नको या गामा 2 ठिकाणी तो देव न 2 ठिकाणी ते काय करशील वंश स्वतः मायना मायर मालून इथलं खोलत्याना मायर तुनच घर तुनच दारशे बरोबर कारण को काया देवल्या पाची भाऊ जनजनी ताबावर मग यासनी कुळदेवी कोणती बरोबर म्हणे माय
तू म्हणजे गाड्या पाड्या राहिलेस नाही तू झगड मला जाव्या पण असली पहिले पण मायना पुढे सरपवला तरी शेका नको पण म्हणे ती खोटी नाही म्हणा जाव्या माय बापला लावती फाशी बाहेर घेती खांद्यावरती कुठले निघाला काशी यात्रेची त्यांनी खांद्यावर बिली देणं आणि कड्यावर बिली देणं असा जीव होई गया पण असं वाटत आमल्या होतं ते उचली नाटलं पण लयच का नाही लय दुसऱ्या घरीचारी माल काय करशील दुसऱ्या घरीचारी माल काय करशील से का नको आज मी म्हणा जाव्या बंधू असं नाही देव त्या जागावर जनजनी त्या जागावर कोठे कवय शेंदूर लागत तिला लागून हात भिडस का पण भावना रूपी मी देवी पवन रूपी मी माता से दानजीबाला भी भाव देखना होता आणि ते जागा जागावर शिकाय असे ठोकायला लावा एक जागा नाव होतं का यानी करता म्हणा जाव्या बंधू असं नाही वागय माझा हडत तर म्हणा जाव्या वागय अंतुरगरवर बसताना त्या अंतुरगरनी बारी वही गई का नको आणि असले आता वाटला तर तुमला खानदेश मा पसार होईना ते मालूम पडतं का तापीला या काटलेस या देव शेत तापीला तकान काटले कोणलेच मालूम नाही पाची देव काय शेत मालूम शे का मग तापीला तकान काटले कोणता दाम पाची देव तकान काटले कोणता दाम सागरी सुलतान देव असतो सोडावच नाही बस तरी भी नाव से पण तरी तुम्हाला देव तरी नाव से का तत्ता नेंबार भागना तत्ता म्हणा जाता त्यांना भागना आम्ही आज बी तुम्ही साथी राहणार नाव एक एक सांगतस बरोबर पण आम्हाला नेंबाडी सांगतस का न वर्षानी मी कन्या मदम रात अंबल मला जाव्यात परका सामा मदम रात अंबल मा गुजरवाडा मा शिरगो बंधवा सगळ्याच नाही आशा त्याकडे काय पहिले बोललो म्हणा जावे ऐकायचे नाशिवंत देह जाणार फरक नाही म्हणी माय बगत या जागावर मर गया मी भगत नि दुश्मन से मालूम पडेल या नांग मैं निसून दा उभा कर देसून से का नको दास नांग मा भी माता सिरसून जागा जागावर घुमर घालसो मला मौरे भी वसरावत नाही मांगे भी भाऊ तुना राजकीर बोले गुजरीले धर का येवाले लागणार जावा ना आता मारेवर गुजर आज काय गुजरेला सांगता येईल असं
हे पण कोणातरी आवाजी राहिला माले जाईनी देखू दे एकला जावा ना सात तालनी दामोदरी गुजराने गुजरे खोला दरवाजा मनमा नादान पोर से कोणी शेण कोण नाही कड्यावर धरी अमाय कोमाय ना विचारे पण बोलता सांगता ये पण गुजरनी करा विचार कोण माय बाप तुला काय सांगा ना स्वयंरूपी माता सांगानी गरज नाही होती तुला वानपणा माल खेळणार होती गुजरनी करा विचार आणि आपलं बी कोणी संतान नाही कोणा का असते ना ती लोकी जो उन्हात असते त्याला वापस त्याला लेखू कर दे पण आता मदम रातच्या घरमा लेणं पडी भक्ति है वो अवघड़े परिमाय भक्ति है शमशेर निधार से ऐसा से काजल तुम काली भक्ति मुझसे तीन जाड़ी से पानी तीन पत्ती से काजल तीन काली से मनाता आवे अपन कानो को पाथिल भारी से जे तशी भक्ति से नशीब करजे तशी करा नवनिधि भक्ति ऐसा से आस्ते ना बोले हस्तिनापुर चित्रकूट पर्वत के ऊपर वाली साधु संतों की भीड़ तिलक लगाए भूमि चंदन करते मुर्शिदास तिलक लगाए नहीं तेरा अशा कनकच फुकटना चंदन का नारा मनी मार आता त्या आम्ही घुमिले तू घुमितात ना 10 मिनिटं समजेल बघा कशा राहतात मनापेक्षा तुमना मोठा भाव से काशे एक टाइम माले नहीं भजत चाली एक टाइम माले नहीं भजत चाली माले नहीं पूजा तरी चाली पण जन्म देता माय बाप मोठा उपकार माय बाप मरेल सारा गाव टिया दिला मोठा उपकार म्हणे मायना 9 महिना नवद माय बापले मालूम म्हणा जाव्या लेकरू नाना मोठा कसा करना पड़त एक दिन मरण ना घटका राहस लाना ना मोठा करना तय हाथ ना पाळणा करना नेत्राने ज्योती करणे स्वतः भुकेला हवाना पण तोलना कसले लेकरूना तोलना जेवान से कारण रे मनी माय आका आयुष्य माय बाप कबाळ कष्ट करतात आणि लेकरूले आय ना डाग लागू देस्ती नान माय बाहेर बस आखा आकड सासुले जागा कुत्राडे सुद्धा मांगला सीटवर जागा राहत माय देव करायला जात असते लगीन होता मुख जनावरले मांगला सीटवर जागा राहत आणि माय बापले बसन पायवर तर काय म्हणतेस तू घर समायला कोणीच नाही ना घर समायला कोणी
पण शिव तरी माय बाप ना उपकार फिटा नारणी म्हणे माय का नको तिथला तीर्थ देन चरणामा तिथला तीर्थ देन चरणामा तिथला तीर्थ देस म्हणे माय जाऊ नको त्यांना म्हणतो ना कृष्ण अवधूत द्वापार युगमा वसुदेव देवकीना पोटे हरे कोणा कोणचे म्हणे माय एक जागावर म्हणतात रामकृष्ण हरी देखील दशरथना पोटे राम वसुदेव देवकीन पोटे कृष्ण हरे कोणा पोटे काय पण तुम्हाला कीर्ता म्हणा जाव्या बंधू असताना ज्या 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 युग माता त्यातली एकच युग मला लैसन बसार देणार तुम्हाला मुख्य आग्रह लई सावित्री मायना एकच शब्दान करता रामने 14 वर्ष वनवास भोगा आता जन्म देते ना द्वापर युगमा पहिला अवतार वचन ने करता जन्म देताच बरोबर मावशींवर सांभाळ वैना स्वतः भगवंताना म्हणे आम्ही किस गली में कलबला येतो आमले जर समोर तो राम राम लिहिलं ना आता टाकेन मानाला होता आमच्या रामदेवांची लाज वाटत म्हणे माय आणि गर्वातून सांगतो आम्ही हिंदू काय करशी खरंय म्हणे माय कलियुग ना पार असे कलियुग मग कोणच कोण नाही जोटा कलयुग ना पार बोला उतारामाने माझ्याने आज का फक्त आम्ही ना तसं रोजन माझ्यावर जाऊ आधी पाहिजे 3 वाजता नंबर न टाकतो त्या माझे तरी आई जग नास्तिक जग नास्तिक म्हणे माय तरी मला जाव्याचे नार खराय खराय म्हणे माय देवना धुतले बी 16 का 10-12 रोज आपला अंगणमध्ये वरत माय आज एक साध्या माझ्या तोडून कायदा पाणी टाकले कपाळा टाकले म्हणजे तरी त्याले म्हणे खोवारी बहीण बी सेवा करायला म्हणे लगीन वयात माय बी सेवा करायला म्हणे येतो माय बी सेवा करायला पण लगीन वयात सेवा काबा करत येतो काबा सेवा करायला पहिले म्हणा मायने देखील उडा मारे देखील उडा मारे सत्तापासून सेवा सारानी माझ्या सेवा सारानी पण मला जाव्या सेवा करी अवतार सेवा कराने काही कारण सेवा कराने काही कारण वारी कोणीतर माझी सेवा केली तिला काय प्राप्त होत म्हणे माय मायने देखील उडा मारे याद म्हणे देखील उडा मारे याद नाही म्हणे माय ऐकले तू पण मा सेवा करी मन मा लालसा आहे भगवान तुला सारखा पती परमेश्वर पाहिजे पती पाहिजे ते माने महादेव तुला सारखा पती पाहिजे लगन वेळी सेवा करी ती पतिवर्ताना तिची देवावर सता पतिवर्ताना तिची देवावर सता भगवान अखंड सौभाग्यवती राहू दे जो मना विधवा पण मा सेवा करी ती गंगा आले कोणती गंगा भागरथाने सेवा करी होती म्हणे माय माझ्या मायने देखील करनीस पडस मायने दकी भगवान मला म्हणा पती जोगे जागा दे जो मला पती जोडे म्हणे माय पती चरणामा आणि ते पती म्हणतात नाही हो म्हणे माय हा काय शुगर पत्या दुसरा पत्या रामचंद्र जवळ जात छातीला सता घ्या म्हणा राम काय केले हा काय रामचंद्र लग्न करो म्हणा जाव्या पदरले गाठ माराय नाही म्हणा कवी मत वासनीत समजलं नाही तिले मर्यालवर धरणीवर राम परस म्हणा जाव्या तर बरस म्हणा जाव्या कथा घ्या म्हणा राम आणि इथला वर्ष लागून काय कर रामी तशा पाहिजे म्हणा 11 गुरुवार 4 वाजता लेजेची काय राम कालच तसा भैया पती देवाचा देव पती तो परमेश्वर पती तो परमेश्वर पती पूजा ते भगवान पूजा पुढचे माई येतील आता तसा बैल मजमा दुसरा बैल डोकी घाल दे आमना कामा कोयान रोजच बैल पूजा कर या दोन्ही पहिले बिनी तो नाम बोलायच्या कोणती कालच माझ्या त्यासना मी त्याले खूप आहे पूजा माय कोणता धीरपती माय कोणता
पूजणार मध्ये मोठा फोटो घेऊन माय आधी मला जावे लगेच ते तुम्हाला काल मग सांगा ना बोट ठेवणं मोठं पाप शे खरंय म्हणे माय कलियुगचा पार आहे कलियुग मा मला जाव्या भक्ती बी वाढणी पण पापी वाढणं पहिले लोक दादादी नांग होत नाही तर मला जा महिना देवले पाणी लागेल पण त्याच्या मनमा काय होती भावना आता मला जाव्या पण जास्त नाही 2-2 तास देवले पुढे ठेवतील खरंय म्हणे मग तुम दाबाला लागतो तो काय तो पुढे दे बंदवा तो पुढे दे तर दोन ठिकाण झगडा करले मग याद पण देव टाकलं पाणी मात्र केलं बरोबर म्हणे मोठा भाव से पण करा ना काय तुमले भी सोडता येत नाही मला जाव्यान बनवा कमी पण जास्त नाही नाश्ता बी आहे ना मला असा संत दगडण्या मूर्त्या बी त्यांनी सगळे जेवण करत मग सतयुगला काल कलियुग मा राहणार नाही ते का नको सतयुग मा मला जाव्या बंद असतानी दगडना देव बी मला जा तुम्हाला शेपू भाषा बोले काट्या देवनी सांगितलं तर पावबा 36 वर्ष तप करना पड़ी सार कर संसार कर परमात्मा साथ पण आमना तप तुले जावाले सांगायला तर भगवंताने सिंहासन बशीसन सांग का नको जावा शेवाला खंडन पडाले नको मनी काही तुले तुटाले पण कर्मण्या गती अशा होत्यात म्हणा जाव्या बंद असली त्याचा सारखा संत नाही त्याचा सारखा त्यासाठी पर म्हणाल लेख पडी जाल होता म्हणे से का नको जन्मता लेख लिखाई जायल होता काय माझ्या पाटात मोठी शंका आहे की सगळ्यांना टाक साठी टाकना टाक सोडला वहिनी नाही कोण पण मा बाय बन बनसी कोण पण मा माय बनसी अन मला जाव्या तोच मला जाव्या जवान पण मा तुले बायको करी वहिनी का स्वतः नांदेरले नाही म्हणे माय से का नको अन रात कोणती जागावर बसणार बरोबर कुबेराव धरणार राजा से धरणार राजा कुबेर से का नको अभी पहिला अवतार ना याद एक सांग आवा अवतार मा खाद का आवा अवतार मा मला जाव्या पण तो पुरे एकच महिना ब्रह्मण जन्माले तर मग आता संस्कार काबला शिवाजी महाराजचा माता मोठे जन्माले म्हणा म्हणजे आका भारतला उद्धार करी घेतो हा ते शिवाजी महाराज सेत ना आणि मन मान केले अशा नास्तिक महिला आता नाच करणार आहे खरे 12 महिना शिवाजी बनवतो आता वगन काय माता होते म्हणे माय बंधवा पहिले माताना म्हणा जाव्या गर्भवर संस्कार पडे पहिले करी गर्भवती माता राहिनी पतीने रोज चेहरा देखे चरणा में लोटांगन मारे इसीले तुलसीले वृंदावनले पाणी घाले रोज गीता वाचे कानको आनाते गीता से नाही तो वाचत गीता आते ते बारे बारे गीता आहे म्हणे माय गणकच बारे आता गर्भवती राहिनी म्हणा जाव्या आज एक सिरियल दखत थोडा दे मला धर्म त्यामुळे म्हणा जाव्या पहिले म्हणा कवी पण असनी 12 महिना बाळतोळा मला लेकरे राहिले पहिले गाटा काय झाले म्हणताना माटा खाता मालूम नहीं काय से तुमना काल से मासे का मालूम नार रतननी नार नार मत कर नार की टिंगल नारे रे रतन की खान है वीर हनुमान कशा वीर जन्माले उन्हा देतात तरी हनुमान श्री मासा ताकत से मनमा धारली तिलकुना उतार करले मनमै कानी नाच करते तीन पुन्हा कानको मनमा धारी ते नाच करते तीन पुन्हा ने त्यांना उद्धार भी कर दी तीन उसली लई माटीने सोनं कर दे अजून तुम्ही राजा मला बाबा ने ते माता सूर्य नारायण वाटे वाटे हाँ
माय तू अहो मनी बाय मा तो तरी रेणुका
पाणी आम्ही ध्यान पडणी आणि पाणी मामला जाव्या असं वाचून क्रीडा चालू अजून सांगू नको जाव्या आत्याची पाप शिरणं म्हणमा पाप शिरणं मनवा विचार देऊ मनवा विचार देऊ अवतार रेणुका अवतार कोणता युग होता म्हणे हा युग या 18 मग पुन्हा रेणुका अवतार कोणता युग बना बचाव्या सत्युग मी माता शे कानको थोड़ा देसनी श्रेयावती थोड़ा देसनी श्रेयावती मना बरोबर 3.5 बरोबर खंडे समाय नाव करी कराना होतं कानको 3.5 तापी मानकर आम्ही आणि बंधुराज आणि तापी मानकर आम्ही यावर आमच्याकडे लहान येणं होतं 12 वर्षांनी संमती कानको
आता जर कधी सेवा करतीने त्या आमच्या माय मावल्या बी कोणता तरी संध्याच्या वावल्या पिण्या बनवतात रेणुका पुन्हा अवतार शेन जमत आज्ञा पुन्हा अयोध्या मामला खरेखर पुढे उभे राहा कोणी उभा काय कारण कोणी उभा काय आपला देव आपला भगवान आपला नगरी
शाबास बंधुराज माहुरगडवर उभी असू आपली सोनानं ताटले सू हा प्राणी आरती करसू ती तांदून पूजन करसू न म्हणा पाची बंद बसले ओळली शाबास अशी माहुरनी माता मी तुले रेणुका जवाब दे बोला रेणुका माता प्रत्येक मायेस प्रत्येक देवीस कोणी माय प्रत्येक जण सांगत बंबा खानदेश म्हणजे का पुरा असू मग बंबा खानदेश आई नाव कशी पडणं कानादेश हा कानादेश नाव साधू संतांनी भूमी बरोबर बरोबर कोणा मायगा कोणती नगरी महाराजा राज्य रे मना बंधुरा सांबा
पोटियन पाटे संतान नाही त्याला जवाला नाही त्याला जे बायला बोलणं बायकली तिना नारी जन्म व्यर्थ आहे म्हणे माय बोला काय माय